बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळावरून अजय माने आपले प्रतिनिधी सध्या आपल्यासोबत आहेत। अजय, 11:30 वाजता दोन्ही ठाकरे बंधू या स्मृतीस्थळावरती येतील। एक वेगळा क्षण, एक वेगळा सोहळा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल। बहुप्रतीक्षित असा क्षण असेल। कशी तयारी झाली आहे, काय वातावरण आहे परिसरात? प्रज्ञा, जसं तू म्हटलीस की एक वेगळा क्षण जो आहे तो महाराष्ट्राच्या राजकारणात आज अनुभवायला पाहायला मिळेल। मी सध्या स्मृतीस्थळावरून आढावा घेतो। आपण ही सगळी दृश्य जे ती स्मृतीस्थळावरची पाहू शकतो। ज्यांच्या नेतृत्वात या दोन्ही बंधूंनी राजकारण जे ते सुरू केलं होतं, त्यांना अभिवादन करून हे बंधू आज पुन्हा एकदा एकत्र येऊन मुंबई महापालिकेच्या निवडणुकीला सामोरं जाताना पाहायला मिळाले। आणि तत्पूर्वी बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतीस्थळावर जे ती आता सगळी मनसैनिक असतील, शिवसैनिक असतील, त्यांचे कार्यकर्ते जे ते येऊ लागलेले आहेत। आपण जर पाहिलं तर अभिवादन करण्यासाठी जी फुलं लागतात किंवा हारमाळा लागते त्यासुद्धा ह्या ठिकाणी आणण्यात आलेल्या आहेत। आपण त्यांची ही दृश्य जे ती प्रेक्षकांना दाखवत आहोत। खरं तर आज 12 वाजता एकत्र येऊन ही नेते जे ते एकत्र येऊन पत्रकार परिषद जे ती घोषणा करतील की पुढचं राजकारण महाराष्ट्राचं कसं असणार आहे। पण तत्पूर्वीची ही सगळी ताजी दृश्य आहेत की आज एकंदरीत अभिवादन करण्यासाठी दोन्ही बंधू एकत्र येणार आहेत ह्या ठिकाणी। आणि जे ती युतीची घोषणा करताना आपल्याला पाहायला मिळतील। मनसेचे यशवंत किल्लेदार आपल्यासोबत आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करूया। यशवंतजी, काही वेळात इथे दोन्ही ठाकरे बंधू या ठिकाणी येतील आणि युतीची घोषणेच्या पत्रकार परिषदेआधी या ठिकाणी अभिवादन करतील। तुमचं काय मत आहे, आजच्या काय भावना आहे? आजच्या सुखावणाऱ्या आनंदमयी भावना आहेत, कारण दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते इतकी वर्ष ज्या गोष्टीची वाट पाहत होते ती गोष्ट प्रत्यक्षात आता घडते आहे। नक्कीच त्याचा आनंद सगळ्यांना असणार ना, नक्कीच आनंद आहे। तुम्ही सकाळीच या ठिकाणी आलेला आहात, व्यवस्था सुरू केलेली आहे, फुलमाळा हार सगळंच घेऊन आले, पण विशेष बाब म्हणजे की किती भावनिक क्षण असणार आहे? नाही, अत्यंत शिवसैनिक आणि मनसैनिक इव्हन दोन्ही बंधूंसाठी हा प्रचंड भावनिक क्षण, नक्कीच भावनिक क्षण असणार। कारण इतक्या वर्षानंतर दोन बंधू जरी मराठीच्या मुद्द्यावर बरोबर आहे। ठाकरे कुटुंबासाठी आणि तळागाळातल्या शिवसैनिकांसाठी, कार्यकर्त्यांसाठी अत्यंत भावनिक असा हा क्षण आहे आणि त्याची तयारी पूर्ण झालेली आहे। अजय, धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।